मानव मुक्तीच्या लढ्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय समाज व्यवस्थेविरुद्ध व चातुर्वर्णामध्ये या देशातील अस्पृश्य समाजाच्या समस्या जगाच्या वेशीवर टांगायला सुरुवात केली। त्यावेळेस देशभरातील लाखो अनुयायी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हक्याला साथ दिली। यामध्ये सोलापूरमधील असंख्य कार्यकर्ते होते। त्या कार्यकर्त्यांमध्ये तत्कालीन अनुयायीमध्ये बुद्धवासी तुकाराम नानाजी इंगळे यांचाही तन मन धनाने समावेश होता। तोच वसा घेऊन त्यांचे कनिष्ठ चिरंजीव राजा इंगळे यांनी हे लढाऊ व आक्रमक अशा पद्धतीने सोलापूर शहर व जिल्ह्यामध्ये चळवळ उभी केली। त्या चळवळीकडे उभ्या महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले। त्यावेळच्या पॅन्थर चळवळीमध्ये त्यांचा मोलाचा सहभाग होता। तसेच 1990 साली रिपब्लिकन पक्षाची राजकीय चळवळ पुनर्वत जिवंत झाली। त्यामध्ये सुद्धा त्यांनी राजकीय ठसा उमटविला। अशा या लढाऊ पॅन्थरला मानाचा सन्मानाचा क्रांतिकारी जय भीम। बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ सोलापुरात जेव्हा सुरू झाली, त्या चळवळीमध्ये सोलापुरात जे जुने कार्यकर्ते होते त्यामध्ये तुकाराम नानाजी इंगळे हे प्रामुख्याने त्यांचं नाव घ्यायला पाहिजे। त्यांच्याबरोबर एन आबुटे, RS रणशिंगारे, NS कांबळे अशी जुनी जाणती मंडळी कार्य करत होती। पण इंगळेंचं वैशिष्ट्य असं होतं की त्यांनी एक स्वावलंबी माणसांनी कसं असावं हा धडा त्यांनी समाजापुढे ठेवला। त्यासाठी त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला। राष्ट्रीय सायकल मार्ट पांजराबळ चौकामध्ये जवळजवळ 150 सायकली त्यांच्याकडे होत्या आणि त्या सायकलीच्या व्यवहारावरती तो आपल्या लोकांना एक आदर्श घालून दिला की व्यवसाय करावा, कोणाच्या पुढे हात पसरू नये, असा एक आदर्श त्यांनी ठेवला। त्याशिवाय इंगळ्यांचं वैशिष्ट्य असं होतं, बाबासाहेबांनी जी पत्रकं निर्माण केली, जनता असेल, प्रबुद्ध भारत असेल, ह्या पेपरची एजन्सी TN इंगळे या नावाने येत होती। मी ते वाचलेलं आहे। बऱ्याचशा वेळेला बाबासाहेबांनी काढलेली पत्रकं जी होती ती लोकांच्या वर्गणी मिळत नसायची, त्यांना देणग्या तर मिळतच नसायच्या, पण रेग्युलर वर्गणी पाठवणं हे बहुतेक एजंटाकडून राहून जायचं। पण इंगळे हे त्याला अपवाद होते। इंगळे हे दर आठवड्याला येणारा पेपर, तो प्रबुद्ध भारत असेल किंवा जनता असेल, त्याची दर आठवड्याला त्याची वर्गणी ती पाठवत असायची। त्यामुळं भैयासाहेब आंबेडकरांच्याकडे त्यांचं चांगलं वजन होतं, त्यांना ते मानत होते। त्यामुळं लोकांना, सोलापूर शहरातल्या, सोलापूर जिल्ह्यातल्या लोकांना बाबासाहेबांचं हे पेपर, हे पत्रक वाचायला मिळत होतं। त्याशिवाय त्यांनी आपल्या लोकांची घरं, मिलिंदनगर, पूर्वीचा महारवाडा, नंतर झाला राजवाडा आणि नंतर मिलिंदनगर, या नगरामधली जी घरं होती ही अतिशय मातीची, तुटकी बुटकी, पत्र्याची अशी होती। पण ह्या सगळ्या परिस्थितीचं लक्ष ठेवून TN इंगळेंनी विचार असा केला की आपण सोसायटी एक निर्माण करावी, हाऊसिंग सोसायटी निर्माण करावी, आणि म्हणून त्यांनी राजगृह हाऊसिंग सोसायटी सर्वप्रथम सोलापुरात मागासवर्गीयांची सोसायटी निर्माण केली आणि तीही मिलिंदनगरमध्ये केली आणि ती व्यवस्थित सोसायटी चालवली। आपल्या लोकांना राहायला घरं मिळाली। त्यामुळं TN इंगळेचं काम हे फार मोठं काम होतं ते। त्यानंतर बाबासाहेब वारल्यानंतर बाबासाहेबांची अस्थी 1956 साली बाबासाहेबांची अस्थी आणायचं काम इंगळेंनी केलं। त्याचं कारण असं होतं, बाबासाहेबांची अस्थी मागणारे देशभरातले लोक होते, पण अशा जर अस्थी वाटल्या तर त्याचं पावित्र्य राहणार नाही किंवा त्याचे स्मारक व्यवस्थित होणार नाही, म्हणून त्या बऱ्याच लोकांना नाकारल्याने एकत्र सगळ्या अस्थी त्यांनी मुंबईमध्ये पीपल्स लिव्हिंग सोसायटी, सिद्धार्थ कॉलेज होतं, त्या सिद्धार्थ कॉलेजमध्ये त्या अस्थी ठेवल्या आणि काही अस्थी नागपूरला दिल्या, काही अस्थी नाशिकला दिल्या। सोलापूरला अस्थी मिळाव्यात म्हणून TN इंगळे ही भैयासाहेबांची अतिशय जवळची, त्यांनी भैयासाहेबाला विनंती केली की आमच्या सोलापूरला अस्थी पाहिजेत। आणि मग भैयासाहेबांच्या विश्वासाला दोघे पात्र असल्यामुळं त्यांनी अस्थी यांच्या सुपूर्द केली आणि त्या अस्थीची मिरवणूक सोलापूरला कळवलं त्यांनी तारेनी की आम्हाला अस्थी मिळालेल्या आहेत आणि आम्ही येतो आहे। तेव्हा ते अस्थी घेऊन मग सोलापूर रेल्वेने आले
आणि रेल्वे स्टेशनवरती बहुसंख्य सोलापूर शहरातले लोक आले आणि आस्थीची मिरवणूक सोलापूर रेल्वे स्टेशनपासून ते मिलिंदनगरपर्यंत काढण्यात आली होती. त्या आस्थीचं सगळं श्रेय TN इंगळे आणि केरूर रामचंद्र जाधव ह्या 2 लोकांना आहे. त्या दृष्टीने TN इंगळेचं आणखीन एक काम महत्त्वाचं आहे. ते पक्षाचे कोषाध्यक्ष होते. पक्षाकडे येणारा जो पैसा आहे, पैसा यायचा तसं कमीच, पण जो काही येईल वर्गणीच्या रूपाने असेल, देणगीच्या रूपाने असेल, तो पैसा व्यवस्थित ठेवणं, वापरणं आणि त्याची योग्य ती विल्हेवाट लावणं कार्यासाठी, सभेसाठी, निवडणुकीसाठी, त्यासाठी कोषाध्यक्ष म्हणून TN इंगळेंनी मोठं काम केलं आहे. ते शहराचे कोषाध्यक्ष होते पक्षाचे. असा एक हरहुन्नरी माणूस की ज्याच्यापुढे एक समाजाचा उद्धार कसा व्हावा असा दृष्टिकोन असलेला असा एक जुना कार्यकर्ता माझ्या पाहण्यात आहेत. त्यांचं व्यक्तिमत्व मला अजूनही आठवतं. ते पायजमा शर्ट घालायचे, कोट घालायचे, त्यांचे केस कुरळे होते, कुरळे असे मोठे असे लांब असे कुरळे केस होते आणि त्या सायकल मार्चमध्ये बसायचे. राष्ट्रीय सायकल मार्चमध्ये त्या बसले आणि बरेचसे कार्यकर्ते तिथं जमायचे. असा एक कार्यकर्ता सोलापूरला जुन्या काळामध्ये होता की जो स्वावलंबी होता, जो आदर्श होता आणि विधायक कामाकडे त्यांचं लक्ष होतं. हे सगळ्यात महत्त्वाचं होतं. TN इंगळेचा कार्याचा वसा त्यांचे सुपुत्र राजाभाऊ इंगळे हे पक्षाच्याद्वारे, पॅन्थरच्याद्वारे त्यांनी सुरू केलेलं आहे. त्यासाठी अनेक मोर्चे त्यांनी काढलेले आहेत. अनेक ठिकाणी अन्याय त्याच्या ठिकाणी ते गेलेले आहेत आणि कुणाच्याही आमिषाला न बळी पडता आणि स्वतंत्र बाण्याने त्यांनी पक्षात आजपर्यंत काम केलं. वयाच्या 66-67 वर्षापर्यंत त्यांचं मी जीवन पाहिलेलं आहे. अतिशय खंबीर, कुणापुढे हात न पसरताना, कुणाशी मॅनेज न होता त्यांनी आपल्या पक्षाचं आणि समाजाचं काम केलेलं आहे. असा आदर्श बापाचा आदर्श मुलगा, आदर्श कार्यकर्ता असं म्हणून राजाभाऊकडे पाहिल्यानंतर वाटतं. तेव्हा त्यांचं काम मला पाहायला मिळालं नाही. त्यांनी मोर्चे काढले तेव्हा त्यांच्यावर लाठी हल्ला झाला. अजूनही त्यांना चालताना त्रास होतो. त्याचं कारण असं की पोलिसांनी त्यांच्या पायावरती काठ्या मारलेल्या आहेत. साधारणपणे बहुजन समाजाने सुद्धा आपलं अस्तित्व दाखवण्यासाठी असा मोर्चा ठिकठिकाणी घेतला होता, पण सोलापुरात पार्कवर जो घेतला होता त्याचं श्रेय राजाभाऊनं होतं. सतत ते काम करत असतात, 24 तास काम करतात. त्यांनी स्वतःसाठी काय काही आर्थिक उन्नती त्यांनी करून घेतली नाही असं मला वाटतं. पण ठीक आहे, प्रामाणिकपणे काम करणाऱ्या माणसाला त्रास होतच असतो. पण यासाठी राजाभाऊंना मी दीर्घायुष्य चिंतितो आणि त्यांच्या कार्याला पुढे शुभेच्छा देतो. रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आणि सोलापूरचे भीमराव नेते आयुष्यमान राजाभाऊ इंगळे यांचं हार्दिक अभिनंदन, हार्दिक शुभेच्छा. आंबेडकरी चळवळीमध्ये पश्चिम महाराष्ट्र आणि सोलापूरमध्ये जी काही कर्तबगार मंडळी निर्माण झाली त्यामध्ये राजाभाऊ इंगळे यांचं श्रेष्ठत्व कोणी नाकारू शकत नाही. वंचित, उपेक्षित, दलित, आदिवासी, बहुजन समाज हक्कासाठी सातत्याने संघर्ष करा राजाभाऊ. विरोधी आणि शासन, प्रशासन आणि समाज माध्यमांवर एक प्रभाव असा वैचारिक विचारवंत नेतृत्व म्हणून राजाभाऊ इंगळे ओळखले जातात. ते ध्येयनिष्ठ आहे. पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे नेते असल्यामुळे मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिळालं. यासाठी जो लॉंग मार्च आंदोलन सुरू झालं त्या लढ्यातील अग्रणी सेनानी म्हणून राजाभाऊ इंगळेंचा उल्लेख करता येईल. आपल्या हजारो भीम सैनिकांना सोबत घेऊन जीवनच्या आतंकाने नामांतराच्या लढ्यामध्ये त्यांनी सहभाग घेतला आणि तब्बल 16 वर्षापर्यंत जो नामांतर संघर्ष झाला.
नामाचं होईपर्यंत आता संघर्षाचे सेनापती भीमसेन प्रस्तावित व्यवस्थेविरुद्ध संघर्ष करण्यासाठी त्यांनी अटकात प्रयत्न केला. उपेक्षित वंचित समाजाला, दलित समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी जवळपास परिश्रम घेतले. अन्य अत्याचारपीडित जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी अशा प्रकारचे प्रयत्नाचे आंदोलन केले. अनेक आंदोलनं त्यांच्या नेतृत्वामध्ये झाली. सोलापूर जिल्हा पेंडून काढून पीपल्स रिपब्लिकन पक्षाने आंबेडकरी चळवळ घराघरात गावागावात पोहोचवण्याचं काम राजाभाऊ इंगळे यांनी केलं. त्यानंतर हा स्वतंत्र जो वारसा आहे, फुले शाहू आंबेडकरी विचारांचा वारसा त्यांनी संपूर्ण जीवनाची वाटचाल केलेली आहे. अशा या सर्व समावेशक भूमिका असलेल्या, सामाजिक न्यायाची जाण असलेला हा राजाभाऊ इंगळे सारखा नेता हा निश्चितच समाजासाठी एक गौरवशाली व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात. सर्वांना सप्रेम जय भीम. आदरणीय इंगळे साहेबांचा आणि माझा परिचय तसा विद्यार्थी दशेपासून असून त्याही पूर्वी ते पॅन्थरमध्ये काम करत असताना त्या काळामध्ये त्यांच्या नावाचा नावलौकिक अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये होता. अत्यंत धाडसी आणि कणखर असं नेतृत्व म्हणून त्यांनी त्यांच्या तरुणपणामध्ये विशेषतः पॅन्थरच्या कालावधीमध्ये काम केलं. आमच्या पूर्वी आदरणीय राजाभाऊ इंगळे आणि त्यांचे सर्व सहकारी ज्यावेळेला शिक्षण घेत होते त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावानं विद्यार्थी संघटना काढली आणि या विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून, ज्या संघटनेचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टुडंट्स असोसिएशन असं होतं, याच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं जे तळागाळातील गोरगरीब विद्यार्थी आहेत, मागासवर्गीय विद्यार्थी आहेत, यांच्या ॲडमिशनचे प्रश्न, हॉस्टेलचे प्रश्न, स्कॉलरशिपचे प्रश्न किंवा एकूणच विद्यार्थ्यांवर होणारे अन्याय अत्याचार याच्या संदर्भात ही संघटना त्यावेळेला काम करत होती. ही माहिती घेऊन आम्ही त्या काळामध्ये आदरणीय राजाभाऊ इंगळे साहेब, राजाभाऊ सरवदे, त्यासोबतच आदरणीय राहुलजी सरवदे साहेब या लोकांची आणि त्यांच्या इतर लोकांची आम्ही भेट घेऊन या बाबतीत विचारणा केली असता आम्ही त्यांच्याकडून परवानगी घेतली, या संघटनेचं काम आम्ही पुढे चालू करतो. राजाभाऊ इंगळे साहेबांसारख्या कार्यकर्त्यांची नव्या पिढीला सुद्धा ओळख झाली पाहिजे, या अनुषंगानं आम्ही व्याख्यानमालेची सुरुवात केली आणि दरवर्षी 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दिनाच्या निमित्तानं आम्ही विद्यार्थी संघटनेच्या वतीनं त्या कालावधीमध्ये अनेक वर्षे व्याख्यानमाला राबवली आणि आम्हाला याचा सार्थ अभिमान आहे की त्या काळामध्ये जी व्याख्यानमाला सुरू केली त्याचा धागा पकडून आज अनेक ज्या छोट्या सामाजिक संघटना असतील किंवा मंडळ आहेत, यांनी बाबासाहेबांच्या जयंतीच्या दिनानिमित्त बाबासाहेबांचे विचार लोकांना कळण्यासाठी त्या व्याख्यानमालांचं आजही आयोजन केलं जात आहे. या सर्वांच्या पाठीमागची जी खरी प्रेरणा आहे ती पॅन्थरच्या कालावधीमध्ये जे लढवय्ये कार्यकर्ते त्यावेळेला तयार झाले होते, त्यांच्यापैकीच एक लढवय्या कार्यकर्त्यामध्ये आदरणीय राजाभाऊ इंगळे यांनी त्यांच्या कार्यकालामध्ये जे कामाला सुरुवात केली ती आजही आपण पाहतोय की ते मोठ्या हिरिरीनं प्रत्येक सामाजिक प्रश्नावरती ते तुटून पडलेले असतात, मनुवादावर तुटून पडलेले असतात. सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये कुठेही अन्याय अत्याचार झाला तर त्या ठिकाणी ते धावून जातात आणि आपल्या समाज बांधवांचे आसव पुसण्याचं काम करतात. तेव्हा चळवळीला खऱ्या अर्थानं ज्यांनी वाहून घेतलेलं आहे, जे आज या आंबेडकरी चळवळीमध्ये एक या चळवळीचा शिलेदार म्हणून काम करत आहेत आणि सामाजिक चळवळ विशेषतः त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये या जिल्ह्यामध्ये रुजवली, त्यांच्या कार्यानं अख्खा महाराष्ट्र त्यांना ओळखतो. तेव्हा अशा या आपल्या एक धुरंधर नेत्याला आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मी शुभेच्छा देत असताना एवढंच सांगेन की खऱ्या अर्थाने ही चळवळ आणखी वृद्धिंगत होण्यासाठी आणि सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये तर महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकरी चळवळीचा झेंडा कायम फडकत राहायला पाहिजे, यासाठी त्यांना चांगलं दीर्घायुष्य लाभो, तथागत त्यांना चांगलं दीर्घायुष्य देऊ आणि त्यांच्या हातून जास्तीत जास्त कार्य या समाजासाठी घडत राहू अशी मी या ठिकाणी त्यांना सदिच्छा देतो आणि त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो. जय भीम. आमचे सहकारी मित्र राजाभाऊ इंगळे हे या सोलापूर शहर जिल्ह्याचे अध्यक्ष होते. त्या काळामध्ये मला त्यांच्यासोबत काम करण्याची मला या ठिकाणी संधी लाभलेली आहे. त्यांच्या काळामध्ये या ठिकाणी राजाभाऊंच्या नेतृत्वाखाली आम्ही बरेचसे आंदोलनं केली, बरेचसे
मोर्चे काढले आणि या सोलापूर जिल्ह्यातील ज्वलंत प्रश्नाकरता आम्ही लोकांना या ठिकाणी न्याय मिळवून देण्याचा या ठिकाणी आम्ही प्रयत्न केलेला आहे. राजाभाऊ इंगळे यांची कारकीर्दसुद्धा या ठिकाणी या सोलापूर जिल्ह्यामध्ये अतिशय लोकांच्या स्मरणात राहील अशी त्यांची कारकीर्द या ठिकाणी केलेली आहे. त्यांच्या काळामध्ये मी बरेचसे आंदोलनं केली, मोर्चे काढले आणि त्यांच्या नेतृत्वाखाली मला काम करण्याची संधी या ठिकाणी लाभलेली आहे. तेव्हा मी त्यांचा सदैव ऋणी राहीन. त्यांच्याकडून मी बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी शिकलो आहोत आणि त्या गोष्टी मी आत्मसात करून पुढील काळामध्ये मी ज्या वेळेला अध्यक्ष झालो त्यावेळेला मला त्यांची कार्यकर्ते माझ्या डोळ्यासमोर ठेवून मी त्या पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न केला आहे. आज राजाभाऊ इंगळे साहेबांचा वाढदिवस आहे आणि राजाभाऊ इंगळे नाम ही काफी आहे, मी तर पहिल्यांदा असं म्हणेन. माझ्यासारख्या नवोदित कार्यकर्त्यांना एक मार्गदर्शक दीपस्तंभ म्हणून राजाभाऊ इंगळे यांचं नाव घेतलं जाईल. 82 सालापासून म्हणजे मी वयाच्या 10व्या वर्षीपासून मी त्यांना पाहत आलो आहे. मूर्ती लहान पण कीर्ती महान, एका शब्दात सांगायचं झालं तर. अनेक वेळा मी त्यांच्याशी चर्चा केलो आहे, बोललो आहे, चळवळीबाबत त्यांचं मार्गदर्शन घेतलो आहे. त्यांनी तो भंडारकवट्याचा सांगितलेला किस्सा, धोधो पाऊस, दलित वस्तीवर झालेला हल्ला, रात्री त्यांना सांगायला लोक येतात, 102 ताप अंगात आणि स्वेटर घालून हा माणूस रिक्षाने भंडारकवट्याला रात्री 10 वाजता पोचतोय. समोर ओढा, ओढ्याला पाणी तुडुंब भरलेलं, माणूस वाहून जातोय का काय अशी परिस्थिती, काळा कुट्टा अंधार आणि ह्या माणसाची घाई जातीला वाचवण्यासाठी तो भरलेला तुडुंब भरलेला ओढा पार करायचा. हाताला हात धरून कार्यकर्ते घेतात, एक कार्यकर्ता त्यांना खांद्यावर घेतो, ते ओढा पास करतात, जातात. त्या गावामध्ये त्यांची सभा होती, विरोधी लोकही त्यांचं ऐकतात आणि लोक म्हणतात की आमचं चुकलंय साहेब, यापुढं होऊ देणार नाही. नुसतं आपल्याच लोकांना साथ घालून आवरायचं काम त्यांनी केलं नाही, तर अन्याय करणाऱ्या लोकांना सुद्धा समजावून सांगून जातीय सलोखा, जातीय एकोपा कसा राहील याच्याकडं सर्वात जास्त त्यांनी लक्ष दिले. नामांतराच्या चळवळीमध्ये अनेक सभा भाषणं मी स्वतः ऐकलो आहे त्यांचे. लोकांना चेतवायचं काम आणि पेटलेल्या लोकांना न्याय द्यायचं काम आणि शांत करायचं काम राजाभाऊ इंगळेंनी केलं आहे. जय भीम, नमो बुद्धाय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची चळवळ सोलापूर शहरामध्ये गेली अनेक दशकं कार्यरत आहे. अजूनही ज्या महाविद्यालयात आम्ही शिकत होतो ते महाविद्यालय दयानंद कॉलेज, दयानंद महाविद्यालयाचं हॉस्टेल हे चळवळीचं केंद्र बनलेलं होतं आणि या चळवळीच्या केंद्रामध्ये अनेक तरुण मुलं जे शिकत समाज घडवण्याचा जो प्रयत्न करत होते, अशा या तरुण मुलांच्यामध्ये आमचे मित्र राजाभाऊ इंगळे एक होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रशालेच्या प्रांगणात एक मोठी विद्यार्थ्यांची सभा भरली आणि या सभेमध्ये एक असं ठरलं की डॉक्टर आंबेडकरांच्या नावाने स्टुडंट असोसिएशन चालू करावी. विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप असेल, विद्यार्थ्यांना हॉस्टेल असेल, विद्यार्थ्यांना कोणत्या शाखेला जावं लागेल, कोणत्या शाखेमध्ये असेल, त्यांना लायब्ररी कुठल्या प्रमाणामध्ये उपलब्ध करून देता येईल, असे छोट्या छोट्या कामातून एक मोठ्या स्वरूपाचं रूपांतर सोलापूरमध्ये आंबेडकर स्टुडंट असोसिएशनने घेतलं. ती चळवळ जर कुठून चालू झाली ते बुधवार पेठेपासून, आणि बुधवार पेठेमधून राजा इंगळे ही सगळी तरुण मुलं चळवळीला वाहून घेतलेली होती. तर राजाभाऊ इंगळेंच्या संदर्भातून जर बोलायचं झालं
एक निष्कलंक माणूस, प्रामाणिक माणूस, निष्ठावान माणूस आणि कर्तृत्ववान माणूस. त्यांना जर वाटलं असतं आपण कुठेतरी सर्व्हिस करावी तर ते तेव्हा सर्व्हिसला लागले असते, घरंदारं करून चांगल्या पद्धतीनं राहिले असते. पण नाही, चळवळ म्हणजे चळवळ. राजाभाऊंचा विचार जर केला तर एक खूप मोठा माणूस आहे. ते जर मुंबईमध्ये जन्माला आले असते तर महाराष्ट्राचं राजकारण त्यांच्या भोवती फिरलं असतं. यश आले तसेच, अपयश आले तसेच, स्थितप्रज्ञासारखी जी प्रतिमा आहे ती राजाभाऊकडे पाहायला मिळते. जी विचाराची बांधिलकी ज्या नेत्याकडं आहे त्या नेत्याकडं त्यांनी शोध घेतला आणि प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांच्या विचाराशी ते शेवटपर्यंत प्रामाणिक राहिले. अशा या हाडाच्या कार्यकर्त्याला त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. अशा या कर्त्या माणसांना जय भीम. आज या ठिकाणी माननीय आमचे गुरुवर्य राजाभाऊ इंगळेबरोबर विद्यार्थी दशेत असताना आणि पॅन्थरच्या चळवळीमध्ये 1975-76 पासून मी त्यांच्यासोबत आहे. जे पॅन्थर चळवळ जी होती ती जिवंत ठेवण्याचं काम राजाभाऊ इंगळे आणि पॅन्थरच्या चळवळीतल्या सर्व कार्यकर्त्यांनी केलेलं आहे. आणि राजाभाऊचं योगदान ह्या पॅन्थर चळवळीमध्ये एवढं आहे. पॅन्थर चळवळीच्या प्रत्येक मुवमेंटमध्ये राजाभाऊ हे प्रत्येकाने हिरिरी भाग घेत असत. सर्वात प्रथम तेच असायचे, त्यांच्या पाठीमागे आमची टीम असायची. आणि एक उदाहरण दाखल सांगतो तुम्हाला. 5 सप्टेंबर 1982 साली मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरासाठी मुंबईला मोर्चा निघालेला होता. त्यावेळेस सिद्धेश्वर एक्सप्रेसने आम्ही जाण्याचा प्रयत्न केला आणि रेल्वे स्टेशनवर आम्हाला अडवलं. त्यावेळेस भयंकर असा मोठा जमा होता. पॅन्थरचे कार्यकर्ते हिरिरीने मुंबईला जाण्यास निघाले होते, परंतु पोलीस प्रशासनानं आम्हाला अडवलं. त्यावेळेस पोलीसच्या गाडीवर उभा राहून राजाभाऊ इंगळे यांनी एवढं मोठं भाषण केलं की सर्व कार्यकर्ते प्रोत्साहित होऊन घोषणा द्यायला लागले. मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिळालंच पाहिजे, बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, आम्हाला जाऊ कसं देत नाही, गेल्याशिवाय राहत नाही, अशा आम्ही घोषणा दिल्या. जेंगे तो और भी लढेंगे अशा काही घोषणा दिल्या. राजाभाऊंनी ज्यावेळेस तिथं भाषण चालू केलं आणि त्या पोलिसाच्या बयानवर उभारल्यानंतर अचानकच पोलीस प्रशासनाने आमच्यावर लाठी हल्ला केला. आणि त्यानंतर लाठी हल्ल्यानंतर सर्व कार्यकर्ते पांगले आणि सोलापुरामध्ये 5 सप्टेंबर 1982ला सर्वात मोठी दंगल झाली आणि ती दंगल 3 दिवस चालली. त्या दंगलीचं नेतृत्व राजाभाऊ इंगळे यांनी केलेलं आहे. आणि अशा राजाभाऊ इंगळेच्या सांगायचे अनेक पैलू आहेत. 1980 साली आम्ही ज्यावेळेस मुंबईला मोर्चाला गेलो होतो त्यावेळेस असेच आम्हाला काळ्या घोड्याजवळ अडवलं. त्या ठिकाणी हे अचानक कुठून तरी गोंधळ सुरू झाला आणि आमच्यावर लाठी हल्ला केला. त्यावेळेस आम्ही आणि राजाभाऊ मुंबईवरून सोलापूरला आम्ही राजाभाऊंना कवच करून सर्व कार्यकर्त्यांनी घेऊन आलो. पोलिसांचं एकच ध्येय होतं की राजाभाऊ इंगळेला काही करून अटक करायचं, परंतु कार्यकर्त्याच्या दबावापुढे पोलीस प्रशासन नमलं आणि राजाभाऊला काही अटक झालेली नाही. आणि प्रत्येक कार्यक्रमामध्ये प्रत्येक मोर्चामध्ये टार्गेट राजाभाऊच असायचे. राजाभाऊ बोले आणि प्रशासन आले असा राजाभाऊंचा दबदबा होता. असाच राजाभाऊंच्या पुढील कार्यकिर्दीत आमच्या हार्दिक शुभेच्छा. जय भीम, जय भारत. मी हनुमंत कांबळे, राजा इंगळेचा लहानपणाचा मित्र. 5 सप्टेंबर 1982 रोजी नामांतर आणि मंडळ आयोग आंदोलनासाठी सोलापुरातून हजारो कार्यकर्ते राजा इंगळे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही जाण्यासाठी मुंबईला स्टेशनला निघालो असताना त्या ठिकाणी पोलिसांनी आम्हाला मुंबईला जाण्यासाठी मज्जाव केला आणि आम्हाला त्यांनी रोखण्याचा प्रयत्न केला. ज्यावेळेस निषेध पोलीस यावरून चालू असताना पोलिसांनी त्यावेळेस कार्यकर्त्यावर लाठी चार्ज केला. अनेक कार्यकर्ते घायल झाले, त्यात राजा इंगळेसुद्धा जखमी झाला. नंतर सोलापुरात तणावपूर्ण वातावरण तयार झालं आणि सोलापुरामुळे दंगल पसरली. त्याच नंतर जातीवादी जे लोक आहेत त्या लोकांनी रक्ताने पत्र लिहिले की राजा इंगळेला संपवा. अशा पद्धतीनं ही चळवळ. जय भीम. माझं नाव सुचित्रा विठ्ठल थोरे. राजाभाऊ इंगळे हे माझे वर्गमित्र होते
मी त्यांना हायस्कूलपासून ओळखते. त्यांच्या अंगातच चळवळीचं गुण होते. ते मोठे कार्यकर्ते होतील असं मला वाटायचं. नामांतर चळवळ आणि खैरलांजी हत्याकांडमध्ये त्यांचे मोठे योगदान आहे. समाजासाठी खूपच वाहून घेतलेलं आहे. समाजासाठी धडाडीचे कामं करतात त्यांनी आणि समाजकार्य अन्याय हे कुठं होत असेल तिथं धावून जातात ते. अशा माझ्या मित्राला मी त्यांच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते. जय भीम. नमस्कार, मी सूर्यकांत पाटील. 2013मध्ये उदारचावडी पोलीस स्टेशनला गेलो. त्या काळात माझी एका चांगल्या नेत्याची ओळख झाली. त्यांना मी आज पण माझ्या मोठ्या भावासमान मानतो. ते राजाभाऊ इंगळे. राजाभाऊ सर्वसामान्य लोकांसाठी येत गेले, भेटत राहिले. काम सांगायची पद्धत त्यांची अतिशय चांगली. कारण चळवळीतला कार्यकर्ता म्हटलं की जरा थोडं आक्रमकपणा येतो, पण राजाभाऊच्या अंगी असा आक्रमकपणा नव्हता, समजूतदारपणा खूप होता. आणि त्यांनी काम सांगायचं म्हटलं की आम्हालाच उल्हास यायचा की बाबा या माणसाचं काम केलं पाहिजे आणि जे कायदेशीर आहे तेच करत होतो. असे आमचे राजाभाऊ. त्यानंतर मी जवळपास 7-8 वर्ष सोलापूर शहरात काढली, ग्रामीणला काढली. तर त्या दरम्यान पण राजाभाऊचे असेच अनुभव आले. कुणाचे काम असलं तर कुठली रिक्षा न करू, कुणाला आर्थिक चणचण भासू देत नव्हते. त्याच्याकडे जे वाहन आहे त्या वाहनावर बसून आमच्याकडे येणार किंवा प्रत्येक ऑफिसला जाणार आणि त्या माणसाचं आर्थिक नुकसान न होता त्या माणसाचं काम कायदेशीर कसं होईल या बाबीकडे त्यांचं लक्ष राहायचं. मला चांगले 1-2 किस्से आठवतात की 2016ला बहुजन क्रांती मोर्चा निघाला होता. त्याचं नेतृत्व राजाभाऊकडे होतं. राजाभाऊच्या पाठीमागं पूर्ण आंबेडकरी समाज, इतर समाज आणि त्यांचा भला मोठा मोर्चा होता. हा मोर्चा निघाला होता. पण अत्यंत आम्ही जसं सांगितलं राजाभाऊला की भाऊ आपल्याला तणाव करायचा नाही, होऊ द्यायचा नाही. भाऊचे त्यांचा स्वतःचा विचार असा होता की सामाजिक सलोखा राखलाच पाहिजे, राहायला पाहिजे, सोलापूर आपलं शांत राहायला पाहिजे. त्यांनी एवढं कॉपरेशन दिलं की आम्हाला पोलीस प्रशासनाला कुठलाही ताण पडला नाही, बंदोबस्त जास्त लावायची पाळी आली नाही आणि एकदम सामंजस्यानं आपण जसं सांगू तसं तो मोर्चा मार्गक्रमण करत राहिला आणि मोठ्या मोर्चाला ते. असंच अजून एखादं उदाहरण सांगायचं म्हटलं तर पोलीस हेडक्वार्टरच्या समोर शिवरामनगर आहे, तिथं झोपडपट्टी बसली होती हेडक्वार्टरच्या समोर. आमचे त्यावेळेचेच पोलीस कमिशनर सन्माननीय सेनगावकर साहेब यांनी तिथं झाडं लावायचा संकल्प केला होता. आजही ती झाडं आहेत आणि एका कुणीतरी कार्यकर्त्यांनी तिथं अतिक्रमण केलं. ते आमच्या कमिशनर साहेबाला कळलं. रात्री 11:30-12 वाजता आम्हाला तिथं पाठवलं ते तात्काळ काढा म्हणून. मग त्यावेळेस रात्रीचे 12-12:30 होऊन गेल्या होत्या. मग राजाभाऊ ज्यांना अतिक्रमण केलं त्याच्यासोबत आले. महानगरपालिकेचे अधिकारी आमच्यासोबत रात्री होते, DCP लेवलचे अधिकारी होते, ACP होते, 2 PI होते, मी एक होतो. मग राजाभाऊ जे आले ते आक्रमकपणे झाले पोलीस हेडक्वार्टरला आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याला म्हणले तुम्हाला एवढंच अतिक्रमण दिसतंय का म्हणले, बाकीचं गावातलं दाखवतो, चला पहिलं पाडा मी पाडतो. मग ते एकंदरीत सलोख्याचं मला पहिल्यांदाच अनुभव आला राजाभाऊचा की एवढं आक्रमकपणे कधी बोलतच नव्हते. सामंजस्याची भूमिका घेऊन वागायची त्यांची सवय होती. मग ते 12:30-1 वाजले तर मग आमच्या वरिष्ठाचा दबाव होता ते काढून टाका आणि राजाभाऊ तर वेगळेच मूडमध्ये होते. मग मी बाहेर गेलो, वरिष्ठ अधिकारी असल्यामुळे बाहेर गेलो RPIच्या ऑफिसच्या आणि राजाभाऊला बोललो, बाहेर या म्हणलो. मग त्यांना म्हणलं असं तुमचा स्वभाव कधीच नव्हता, आज असं का करायला म्हणतो. तर ते म्हणले नाही म्हणले असं जे मुद्दाम महानगरपालिका असं करतात. नाही म्हणलं महानगरपालिका सवाल नाही आमचा आहे, ही जागा आपल्याला झाडं लावायची, हेडक्वार्टर सुशोभीकरण करायचे. तर मला म्हणले एक काम करा म्हणले, पुढं जयंती आहे म्हणले बाबासाहेबांची जयंती होईपर्यंत हे राहू द्या, ह्याला वेगळं वळण लागेल, कोणीतरी याचं भांडवल करील, हा माणूस मी सांगेल तेवढं ऐकतोय, तुम्ही तुमच्या कमिशनर साहेबाला सांगा की मी जयंतीचं मिरवणूक झाली की काढून टाकतो, त्यांनी नाही काढलं तर मी स्वतः उभा राहून काढतो, तुम्ही स्वतः काढू नका, असं त्यांनी मला आश्वासन दिलं. मग मी आमच्या कमिशनर साहेबाला सेनगावकर साहेबांना सांगितलं असं असं आहे. आणि राजाभाऊचे आणि कमिशनर साहेबांचे पण संबंध चांगले होते, त्यांनी पण बोलले. मग त्यांनी शब्द दिला आणि आम्ही तिथून परत आलो.
मग मिरवणूक संपली बाबासाहेबाची आणि बाबासाहेबाच्या मिरवणुकीनंतर मग बघितलं तर त्यांनी स्वतःहून ते अतिक्रमण काढून घेतलं होतं. अशा प्रकारचं त्यांचं प्रशासनाला सहकार्य असायचं आणि त्यामुळं अत्यंत हवाहवासा वाटणारा हा नेता कार्यकर्ता प्रशासनाला नेहमीच आवडत गेला आणि राजाभाऊचं काम शक्यतो कुठला अधिकारी टाळत नसावा असं मला वाटतं, कारण मी ते कधी टाळलं नाही. त्यामुळं राजाभाऊ म्हणजे आता आज पण मी सुरुवातीला म्हटलो की माझे ज्येष्ठ बंधू समान आहेत, आजही ते तसेच आहेत, आमचं नातं अजूनही तसंच आहे आणि त्यांच्या वाढदिवसासाठी मी मनपूर्वक माझ्या वतीने शुभेच्छा देतो. सध्या मी मराठा सेवा संघाचं काम करतो, त्या नात्याने मराठा सेवा संघाच्या वतीने पण राजाभाऊंना उदंड आयुष्य चिंतितो. त्यांचं आरोग्य चांगलं राहू द्या आणि हा नेता सर्व समाजाच्या कामासाठी 100 पार करेपर्यंत त्यांनी आयुष्य जगावं अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. आदरणीय राजाभाऊ इंगळे साहेब हे नावाप्रमाणेच अत्यंत मोठ्या मनाचे. त्यांचं काय वर्णन करावं. त्यांना मी 80पासून त्यांना चळवळीत बघितलं. प्रत्येक कार्य अत्यंत व्यवस्थित निष्ठेनं केलेलं असायचं. त्यांचं वर्तन सज्जनाशी सज्जन, दुर्जनाशी दुर्जन. कधीही त्यांना असं चिडलेलं बघितलं नाही किंवा त्यांचा आवाज असा मोठा झालेला मी पाहिलेला नाही. कुटुंबाचा सांभाळसुद्धा त्यांनी घरात छोटे असूनसुद्धा ना सगळ्यामध्ये त्यांनी अशी एकता निर्माण केलेले होते ना. प्रत्येक कार्य त्यांचे पाहुणे रावळे राजाभाऊनं घेतल्याशिवाय कुठलंही काम व्हायचं. त्यांच्या माध्यमातून आम्हाला बरंच शिकायला मिळालं. म्हणजे सामाजिक जीवन जगताना कसं जगायला पाहिजे, कसं बोलायला पाहिजे, गुप्तता कशी पाळली पाहिजे, प्रॉब्लेम कसे मिटवले पाहिजेत, हे अत्यंत त्यांचं ड्राफ्टिंग पण फार उत्तम होतं. ते एखाद्या समस्येविषयी रिप्लाय तयार करायचे, तो सुद्धा मी जवळून बघितलं. नागटिळक म्हणून त्यांचे सहकारी होते, ते लिहायचे आणि राजाभाऊ त्यांना डिक्टेशन द्यायचे. हे सगळे कार्य त्यांनी अत्यंत निस्पृह भावनेने केलेलं. कधी त्यांनी म्हणजे सज्जनाला कुठलाही त्रास होऊ नये अशीच काळजी घेतली. दुर्जन मात्र साहेबांपासून अत्यंत 4 हात लांब असायचे. साहेब चष्म्यातून असं वरती जरी बघितले तरी ते अरे बापरे म्हणायचे, साहेब आता आपल्याला असं पाहतायत तिरक्या नजरेने. त्या नजरेतच त्यांची दाहकता होती. चळवळीत काम करताना त्यांनी अनेक निवेदनं, पत्रव्यवहार अत्यंत सिस्टमॅटिक कारभार असायचा. म्हणजे एखाद्या कायद्याचा विद्यार्थी जसं सांगेल तसं ते ड्राफ्टिंग असायचं. बऱ्याचदा ते म्हणजे असं लॉचे कोटेशन्स देऊनसुद्धा ड्राफ्टिंग तयार करायचे. त्यांनी आतापर्यंत लिहिलेले निवेदनं, अर्ज, पत्रोत्तर हे जरी केलं तर एक मोठा ग्रंथ होईल. अत्यंत मोठं कार्य होतं त्यांचं आणि त्यांनी सगळ्या गोष्टीत अत्यंत चांगली ताळमेळ जपलेली होती. चळवळीत अनेक फाटेफुटे जरी झाले तरी ते सगळ्याला एकत्र घेऊन जाण्याचाच नेहमी प्रयत्न करत होते. सोलापुरामध्ये महाराष्ट्र शासनाने रिडल्स इन हिंदुइझम यामध्ये राम आणि कृष्ण याबद्दल जे वादग्रस्त होते ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वतःचे लिखित असं त्यातली जी सत्याची बाजू होती ती बाजू पुस्तकाच्या रूपाने प्रदर्शित करण्याची महाराष्ट्र शासनाने परवानगी दिली. परंतु महाराष्ट्रातल्या जातीवादी लोकांनी त्या रिडल्स इन हिंदुइझमच्या ह्या प्रसिद्ध करण्याला त्यांनी अडथळा आणायला सुरुवात केली आणि त्या विरोधामध्ये आंदोलनं उभी राहिली. तर त्या विरोधामध्ये पॅन्थरच्या सगळ्याच कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रामधल्या एकत्र येऊन जो सगळ्यात मोठा संघर्ष या महाराष्ट्रामध्ये उभा केला आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या बाजूनं राम आणि कृष्ण आणि त्याच्यामध्ये असलेला जो समाजाच्या विरोधामध्ये किंवा ह्याच्यामध्ये बाबासाहेबांनी सत्यलिखित जे केलेलं होतं तर ते लोकांच्या जनतेच्या समोर यावं आणि लोकांना ती बाजू देखील सत्याची कळावी अशी एक त्यांच्यामध्ये त्यांचा तसा विचार होता. आणि त्या निमित्तानं खूप मोठा संघर्ष भारत देशामध्ये आणि पर्यायाने महाराष्ट्रामध्ये आणि सोलापुरामध्ये देखील तो झाला. सोलापुरातला मोर्चा इतका भव्य होता की त्याचं पहिलं टोक विजापूर वेशीत होतं आणि त्याचं दुसरं टोक म्हणजे विजापूर वेशीतून माणिक चौकामध्ये, माणिक चौकातून राजवाडे चौक, राजवाडे चौकातून नवी पेठ, नवी पेठेतून मीना टॉकीजच्या समोरून मेकॅनिक चौकातून
तिथून प्रभात टॉकीजच्या समोरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आणि तिथून तो फॉरेस्टपर्यंत, म्हणजे इतका जवळजवळ 5 ते 6 किलोमीटर लांबीचा आणि भरगच असं रोडवर पाय ठेवायला जागा नाही, इतका मोठा जो रिडल्स इन हिंदुइझमचा जो मोर्चा सोलापूरला निघाला. आणि त्या मोर्चाला लाखाच्या म्हणजे अनेक लाखांनी आणि संपूर्ण खेड्यापाड्यातून इथून असं मुंग्यासारखी माणसं येतच राहिली. आणि हा इतका मोठा मोर्चा प्रभावित आणि इतका मोठा ते यशस्वी करण्यासाठी राजाभाऊ इंगळे त्यांचे जे सहकारी होते या लोकांनी खूप कष्ट घेतले. आणि मग तेव्हापासून ह्या शक्तीचा सोलापुरामध्ये जो मोठाच्या मोठा हा मोर्चा निघाला. आणि मग शेवटी शासनाला मान्य करावं लागलं आणि ते पुस्तक प्रकाशित करून लोकांच्या समोर ते पुस्तक लोकांना वाचण्यासाठी उपलब्ध शेवटी महाराष्ट्राला करून द्यावं लागलं. आणि त्याच धर्तीवरच्या अलीकडच्या काळामध्ये बहुजन क्रांती मोर्चा, हा मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा पलीकडे सम्राट चौकातून त्या बागेतून निघाला. तर तो देखील इतका प्रचंड आणि इतका मोठा होता की त्याची व्याप्ती इतकी मोठी होती. त्याचं पहिलं टोक जेव्हा मोर्चा इथे पोचला तरी देखील लोक रूपाभवानीपर्यंत, म्हणजे इतका मोठा साधारणपणे 3 ते 4 किलोमीटर आणि भरगच असा भरलेला मोठा मोर्चा. तर असा मोर्चा सोलापुरामध्ये हे जे 2 मोर्चे त्याच्यात तोडीचे मोर्चेच सोलापुरामध्ये झालं नाही. आणि त्याचं नेतृत्व राजाभाऊ इंगळे यांनी केलं. यावरूनच त्यांच्या क्रांतिकारी अशा कार्यकर्त्याचं एक प्रदर्शन घडतं. त्यांच्याकडे असलेल्या लोकांच्या बाबतीमध्ये जे काही म्हणजे नेतृत्व कसं असावं, तर त्या नेतृत्वाच्या बाबतीमध्ये सखोल असं जे ज्ञान त्यांच्याकडे आहे, तर ते सांगण्यासारखं, म्हणजे इतका जनसमुदाय त्यांच्या पाठीशी उभा राहिला, हे त्यांच्या म्हणजे कौतुकाचीच ही बाब आहे. तर ही जी गर्दी झाली, तर त्या काळामध्ये रिडल्स इन हिंदुइझमच्या काळामध्ये हा मोर्चा निघण्याच्या अगोदरची जी तयारी होती, तर ही कार्यकर्ती सकाळपासून पहाटेपासून ते रात्री 12-1 वाजेपर्यंत खेडोपाडी अगदी खिशामध्ये काहीही नसताना सायकलवर, रिक्षाने आणि बसने जशा त्यांच्यामध्ये उपलब्ध व्हायच्या त्याप्रमाणे ते रात्री बेरात्री असं फिरून सगळ्या कार्यकर्त्यांना आवाहन करून तक्यामध्ये या लोकांनी तिथल्या लोकांच्या, कारण हॉटेलिंग करणं त्या काळामध्ये शक्यच नव्हतं, तरी देखील कार्यकर्त्यांच्या घरची शिळी भाकरी खाऊन या लोकांनी त्यावेळचा हा प्रचंड मोर्चा, सोलापुरातला सगळ्यात मोठा रिडल्स इन हिंदुइझमचा आणि परवाच्या दिवशीचा देखील बहुजन क्रांतीचा जो मोर्चा होता, ह्या मोर्चामध्ये सर्व धर्माची, सर्व जातीची, बहुजनातली सगळीच्या सगळी जी मोठी गर्दी होती, त्यासाठी यांनी रात्रंदिवस अगदी उपाशी तापाशी ह्या गावामध्ये, त्या गावामध्ये, खेडेगावामध्ये, प्रत्येक खेड्यापाड्यामध्ये जे एक त्या योगदान दिलं आणि स्वतःच कष्टाने त्या सगळ्या लोकांना एकत्र करण्याचा जो प्रयत्न, त्या काळामध्ये खरं तर त्यांना थोडंसं म्हणजे त्यांच्या शारीरिक म्हणजे थोडीशी व्याधी होतीच त्यांच्याकडे, तरी देखील त्यांनी त्या सगळ्या गोष्टीला बाजूला सारून, वैयक्तिक कौटुंबिक सगळ्या गोष्टीला बाजूला सारून रात्रंदिवस कार्यकर्त्याच्या बरोबर अख्खा सोलापूर जिल्हा त्यांनी पिंजून काढला. आणि त्याचं यश म्हणून हा इतका मोठा मोर्चा आणि लोकांच्यामध्ये एक जागृतीची अवस्था निर्माण झाली. आंबेडकरी चळवळ ही बहुजनासाठीच काम करते, ती केवळ मागासवर्गीयासाठी किंवा शेड्युल्ड कास्ट, शेड्युल्ड ट्राईबसाठी आहे, हा समज पुसला जाऊन बहुजनांची क्रांती हीच बाबासाहेबांची क्रांती, हा विषय पुढे घेऊन येण्यामध्ये राजाभाऊ इंगळे यांचा खूप मोठा हात आहे असंच म्हणायचं आहे. अपराजित योद्धा राजाभाऊ इंगळे, फुले शाहू आंबेडकरी चळवळीचा वसा आणि वारसा अखंडपणे अंगी बाळगणारे नाव म्हणजे राजाभाऊ इंगळे. विचारांचा अनमोल खजिना, राजकारणातील द्रष्टा नेता, भविष्याला पाहणारे नाव म्हणजे राजाभाऊ इंगळे. प्रत्येक आजाराचे औषध, प्रत्येक शहाचा काळशह, प्रत्येक घावाचा प्रतिघाव असणारे नाव म्हणजे राजाभाऊ इंगळे. भूतकाळाचे ज्ञान, वर्तमानाचे भान, भविष्याची जाण असणारे नाव म्हणजे राजाभाऊ इंगळे. आयुष्याचा यज्ञ करून, इच्छेच्या समिधा वाहून सोन्यासारखं चकाकणाऱ्या व्यक्तिमत्वाचं नाव म्हणजे राजाभाऊ इंगळे. पीडितांची पीडा दूर करणारे, संकटातून प्रत्येकाला तारणारे, प्रत्येकाला सत्याचा आरसा दाखवणारे नाव म्हणजे राजाभाऊ इंगळे. राजकारणातील भीष्म, समाजकारणातील चाणक्य
आंबेडकरी चळवळीतील एकलव्य असणारे नाव म्हणजे राजाभाऊ इंगळे. वेदनेचा हुंकार, अन्यायाविरुद्धची ललकार, क्रांतीची मशाल असणारे नाव म्हणजे राजाभाऊ इंगळे. तथागतांची शांती, महात्मा फुल्यांची क्रांती, शाहूंची प्रतिक्रांती, बाबासाहेबांची शांती क्रांती प्रतिक्रांती जपणारे नाव म्हणजे राजाभाऊ इंगळे. अखंड ज्ञानाचा झरा, चळवळीचा चालता बोलता इतिहास, मूर्ती लहान पण कीर्ती महान असणारे नाव म्हणजे राजाभाऊ इंगळे.